ढूंढो बच्ची को ढूंढो. सगळीकडे त्या मुलीचा शोधाशोध घ्यायला सुरुवात केली आणि शाहिस्ते खानाला असं वाटलं की आता शिवाजी राजाच्या दरबारात ती आहे, तिचं काय होतंय की ती 9 वर्षाची लहानी मुलगी एका पिंपामध्ये अडकून पडली होती. लाल महालाच्या एका मावळ्यानं ती महाराजांच्या समोर जेव्हा घेऊन गेले ना, त्यानंतर महाराजांनी तिला साडी चोरी करून शाहिस्ते खानाकडे परत पाठवलं. शाहिस्ते खानाच्या डोळ्यात पाणी आलं. डोळ्यात शाहिस्ते खान महाराष्ट्रातून गेला साहेब. शाहिस्ते खान महाराष्ट्रातून गेला. पुन्हा शाहिस्ते खान महाराष्ट्रात आला नाही. औरंगजेबानं त्याची इतकी सरदारकी काढली, त्याला बंगालचा प्रतिनिधी केलं आणि बंगाल प्रांतामध्ये गेलेल्या शाहिस्ते खानानं तिकडं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि बंगालमध्ये गेलेल्या शाहिस्ते खानाच्या दरबारात इतिहासामध्ये पुन्हा काही वर्षांनी घटना घडली. शाहिस्ते खानाचा एक सरदार धावत आलाय. हुजूर हुजूर हुजूर, शिवा के सैनिक ने हम पे हल्ला बोल दिया है. शिवा के सैनिक आए, हम पे हल्ला किया और हमारे औरत को उठा कर लेकर चले गए. आणि शाहिस्ते खान म्हणतो क्या कह रहा है? तो म्हणतो जी हुजूर, शिवा के सैनिक आए, हम पे हल्ला किया और हमारे औरत को उठा कर लेकर चले गए. आणि शाहिस्ते खान म्हणतो काफिर, झूठ मत बोल, शिवा ऐसा गलत काम कभी भी कर नहीं सकता. शाहिस्ते खान म्हणतोय शाहिस्ते खान पुन्हा महाराष्ट्रात आला नाही, पण शाहिस्ते खानाला रोज रोज निशी लिहायची सवय. शाहिस्ते खानाची एक डायरी आहे, डायरी, आणि त्या डायरीमध्ये शाहिस्ते खानाने हा प्रसंग लिहिलाय. शाहिस्ते खान म्हणतो ठीक आहे. तो म्हणतो नहीं हुजूर, वो शिवा के ही सैनिक थे हुजूर, वो मराठे ही थे हुजूर. हर हर महादेव कहते हुए आए, हर हर महादेव कहते हुए चले गए. तूफान की तरह आए और तूफान की तरह चले गए. मैं आपको झूठ नहीं बताता. आणि इतक्यामध्ये शाहिस्ते खान म्हणतो काळजी करायचं काम नाही. एखाद्या सरदारानं ही चूक जरी केली असेल ना, तरी शिवाजी राजाच्या दरबारातल्या स्त्रीच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. हे शाहिस्ते खानाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेलं उद्गार आहे. आम्हाला हा इतिहासच कळाला नाही. का म्हणला शाहिस्ते खानाचं? काहीतरी कारण असेल. उठसूट शाहिस्ते खान उठला आणि महाराजांचं कौतुक केलं. उगाच केलं का कौतुक? शाहिस्ते खानाला असं म्हणण्याचं कारण आहे, एखादा सरदार चुकला ना, तरी त्या सरदाराला शिक्षा देण्याची धमक छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. इतिहासामध्ये 2 प्रवाह सापडतात. डीके सर इतिहासाचे अभ्यासक आहेत. काय 2 प्रवाह आहेत? कर्नाटकच्या बेळवाडीच्या किल्ल्याच्या 2 कथा आहेत सर. पहिली कथा काय? त्या बेळवाडीचा किल्ला आहे कर्नाटकच्या तिथं, आणि त्या कर्नाटकच्या त्या बेळवाडीच्या किल्ल्याचा किल्लेदार म्हणजे त्या किल्ल्याची प्रतिनिधी जी आहे ना, ती सावित्रीबाई देसाई नावाची एक स्त्री आहे. तिचं इतिहासामध्ये दुसरं नाव आलंय मयम्मा देसाई, मल्लम्मा देसाई. ती मल्लम्मा देसाई नावाची स्त्री. आणि महाराजांचा एक मावळा आहे सकोजी गायकवाड. सकोजी गायकवाड नावाच्या मावळ्यानं त्या सावित्रीबाई देसाईला बंदिस्त केलं. आणि सावित्रीबाईला बंदिस्त करून जेव्हा तो महाराजाकडे घेऊन निघाला ना, महाराजाकडे जेव्हा घेऊन निघाला तेव्हा त्या सावित्रीनं आपलं पाळण्यातलं लेकरू उचलून घेतलं उराशी. आणि ती सावित्री शिवाजी महाराजांच्या दरबारात आली. शिवाजीराजे सिंहासनावर बसलेत, तिला बंदिस्त केलेलं आहे. आणि ती सावित्री देसाई नावाची स्त्री आपलं ते पाळण्यातलं लेकरू जे आपल्या उराशी धरलेलं आहे, ती लेकरू नेऊन महाराजांच्या मांडीवर ठेवते आणि महाराजाला म्हणते शिवाजीराजे, तुमचं जे काही वैर आहे ते माझ्यासोबत आहे. या लहान्या लेकराचा याच्यामध्ये काही दोष नाही. तुम्ही जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. या लेकराला काही करू नका. आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या लेकराकडे बघतात आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या सावित्रीला म्हणतात, ताई घाबरू नको, हे मांडीवरचं लेकरू आजपासून माझा भाचा आहे आणि तू माझी बहीण आहेस. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. ही एक पहिली कथा आली. ही पहिली कथा. 2 प्रवाहाचं. आणि पुन्हा असं चरित्र आलंय की त्या सावित्री देसाईला त्या लेकराच्या दूध भातासाठी महाराजांनी वतनदारी दिली. ती सावित्री परत त्या बेळवाडीला गेली आणि त्या बेळवाडी कर्नाटकच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांचं दुसरं स्मारक हे सावित्रीबाई देसाईंनी कर्नाटकमध्ये बांधलंय. आणि ते स्मारक कसं आहे? ते स्मारक म्हणजे मांडीवर लेकरू घेऊन बसलेले शिवाजी महाराज आणि समोर उभी असलेली सावित्री. हे चित्र आहे. जगातला पहिला राजा आहे ज्याचे जिवंतपणी स्मारक झाले. दुसरं स्मारक हे आहे. आणि तुम्ही म्हणाल पहिलं कोणतं आहे? तर महाराज जेव्हा प्रवास करत करत आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल्यमला गेले, त्या श्रीशैल्यमच्या त्या ह्याचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं आणि महाराजांनी मंदिराच्या वर कळसाकडे पाहिलं तर कळसाचं काही बांधकाम अपुरं होतं. आणि महाराज म्हणले मंदिराचं बांधकाम अपुरत्व असलेलं आपल्याला जमणार नाही. महाराजांनी शैल्यम मधल्या काही निस्तरींना बोलवलं आणि त्या निस्तरींना पैसे देऊन तिथलं बांधकाम महाराजांनी पूर्ण केलं. आणि ते तिथले आंध्राचे मिस्त्री म्हणतात, आपले राजे काही इथं कमी आहेत का? रोज लोक दर्शनाला येतात, रोज लोक विचार करतात, पण कुणीही मंदिराचा विचार केला नाही. महाराष्ट्रातून आलेला एक राजा तो मात्र आपल्या मंदिराचा विचार करतो. आपण या राजाचं काहीतरी स्मरण केलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक आंध्र प्रदेशमध्ये मिस्त्रींनी मिळून बांधलंय. हे शिवाजी राजाचं वेगळेपण आहे.
ऐका, सावित्रीच्या बाबतीची पहिली कथा आहे. आणि दुसरी कथा काय, तर दुसरी कथा शिवाजी कोण होता नावाच्या पुस्तकामध्ये गोविंद पानसरेंनी काय लिहिलाय, काय संदर्भ दिलाय. इतिहास वाचत असताना सगळे संदर्भ वाचले पाहिजेत. गोविंद पानसरेंनी असं लिहिलं की बेळवाडीच्या किल्ल्यावर सकोजी गायकवाड हल्ला करतो. ऐका, बेळवाडीच्या किल्ल्यावर सकोजी गायकवाड हल्ला करतो. 27 दिवस लढाई चालते, 27 दिवस. 28व्या दिवशी बेळवाडीचा किल्ला ताब्यात येतो. भगवा झेंडा त्या किल्ल्यावर फडकवला जातो आणि किल्ला जिंकणारा सकोजी गायकवाड विचार करतो, 27 दिवस मला किल्ल्यात येऊ दिलं नाही, किल्लेदार कोण आहे बहादर. आणि त्या किल्लेदाराचा शोध घेतला जातो. तो किल्लेदार एक स्त्री निघते, त्या स्त्रीचं नाव सावित्री देसाई. आणि तो किल्लेदार विचार करतो, माझ्यासारख्या गड्याला सावित्री किल्ल्यात येऊ देत नाही. सूड भावनेनं हा किल्लेदार तिच्यावर बलात्कार करतो. महाराजांच्या कानावर पहिली घटना येते की किल्ला जिंकला. महाराज म्हणतात सकोजीचं बक्षीस देऊन स्वागत करा. आणि महाराजांच्या कानावर दुसरी घटना येते, सकोजी गायकवाडनं सावित्रीवर बलात्कार केला. महाराज फरमान करतात, सकोजीचे हातपाय कलम करा, त्याचे डोळे फोडा आणि त्याला तुरुंगात डांबून ठेवा. सावित्री परक्याची असली म्हणून काय झालं आणि सकोजी माझा असला म्हणून काय झालं. स्वराज्यात प्रत्येक स्त्रीचा सन्मानच होणार हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाय. आम्हाला हे कळूच दिलं नाही, आम्हाला हे सांगितलंच नाही. अहो, इतिहासामध्ये आणखीन काही काही सांगितलं जातं. ठीक आहे सर, काही काही इतिहासकार बोलतात किती सुभेदाराची सून एका मावळ्यानं उचलून आणली आणि त्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांनी पाहिलं आणि सुभेदाराच्या सुनेला पाहून महाराज म्हणले, अशीच आमची माता सुंदर असती, आम्हीही सुंदर दिसलो असतो. वदले छत्रपती. 7 खोट आहे, 7 खोट आहे. तुम्ही म्हणाल कस काय असती. मी मराठी विषयामध्ये PhD करतोय. मराठीचं जे व्याकरण आहे किंवा मराठीचे शब्दकोश आहे, त्या शब्दकोशानुसार असती या शब्दाचा दुसरा अर्थ असा निघतो की नाही. नाही म्हणजे असती सुंदर म्हणजे आमची आई एवढी सुंदर नाही असा त्याचा अर्थ निघतो. आणि शिवाजी राजा असा विचार करू शकत नाहीत. अगदी एक उदाहरण देऊ का. उठर नाही बालाप्रसाद, उठ. अरे बालाप्रसाद आपला दोस्त झाला आहे. बालाप्रसाद, पुढच्या आठवड्यात तुझ्या गावात एक हिरोईन येणार आहे. कोण येणार आहे. हा, हिरोईन. तुला कोणती आवडती हिरोईन. बरं जाऊ दे, जी असेल ती. आणि त्या हिरोईनीचं सगळं नियोजन तुझ्या आईकडे दिलं जाणार आहे. कोणाकडं. कोणाकडं म्हणजे तिचा मेकअप सगळं कोण करणार आहे. आणि स्टेजवर तिला घेऊन यायची जिम्मेदारी सुद्धा तुझ्या आईकडेच दिली जाणार आहे. बरोबर. मग समोरून हिरोईन आणि तुझी आई जर चलत येईल तर तू पळत पळत जाऊन आईच्या पाया पडणार का हिरोईनीच्या. कोणाच्या. टाळ्या वाजवा, वाजवा टाळ्या. बालाप्रसाद थांब. आईपेक्षा हिरोईन सुंदर आहे तरी तू पाया कोणाच्या पडणार. सुंदर आहे ना हिरोईन, काही कामाची नाही. टाळ्या वाजवा, बस खाली, वाजवा टाळ्या. आपलं बी प्रॅक्टिकल असते समोरासमोर. काय म्हणलं ते बालाप्रसाद. त्याला म्हणला तुझ्या आईपेक्षा हिरोईन सुंदर आहे, ती मला काही कामाची नाही. आपल्या गावातल्या बालाप्रसाद नावाच्या पोराला कळतं हिरोईन किती सुंदर असो आपल्या आईपेक्षा सुंदर असू शकत नाही. माझ्या छत्रपती शिवाजी राजाला समजलं नसेल का सुभेदाराची सून किती सुंदर असो जिजाऊंपेक्षा सुंदर असू शकत नाही. अशीच आमची माता सुंदर असती नाही, तू माझ्या आईसारखीच सुंदर आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य आहे. वामन दादांनी लिहिलं, काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं सोनं, अशी देखणी होती एका सुभेदाराची सून, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. सुभेदाराच्या सुनाला आई म्हणणारा जगातला पहिला राजा शिवाजी राजा आहे. साधी गोष्ट नाही आहे. ज्या काळात स्त्रियांच्या इज्जतीला कवडीमोल किंमत होती त्या काळात बलात्काराचं एन्काउंटर शिवाजी राजांनी केलं. वर्तमानात काय वफू काळे नावाचे लेखक आहेत आणि वफू काळेंनी असं लिहिलं, एक 85 वर्षाची म्हातारी न्यायालयात गेली. कुठे गेली. 85 वर्षाची म्हातारी न्यायालयात गेली. पत्रकारांनी म्हातारीला प्रश्न विचारला, आजी कोर्टात कस काय. आणि म्हातारीनं उत्तर दिलं, वयाच्या 16व्या वर्षी बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे. 16व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल लागायला 85 वर्ष यायची वाट बघावी लागते. आणि बलात्कार करणाऱ्याचे जाग्यावर डोळे फोडण्याची शिक्षा स्वराज्यामध्ये दिली जाते. तेव्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहतं. इथं बसलेल्या सगळ्या पोरांना, पुरुष वर्गाला एकच विनंती आहे, या शिवजयंतीच्या निमित्तानं महिलांचा सन्मान करायचा एक जरी विचार तुम्ही जीवन गेलात ना तरी शिवजयंती साजरी झाली असं मला वाटेल. इथं बसलेल्या प्रत्येकाने
वाजवायचे असले तर इमानदारीने वाजवा. मगापासून मिस कॉल हल्ल्याने टॉक टाइम संपल्याने करू नका. लई लांबून आलोय मी, मला लई लांब जायचंय. त्या नाशिककडून आलोय मी आणि उद्या मला तिकडे पुणे जिल्ह्यात जायचं देहूच्या जवळ. एवढा प्रवास करायचा आणि तरी तुमच्या समोर उभा ताकदीनं बोलतोय. ऐका, शिवचरित्रातून काय घ्यायचंय तर हे घ्या. इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणार, भाऊ आहे तुम्ही माझा, मी तुमचा भाऊ आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं मुलींचा सन्मान करायचा विचार सगळ्यांनी घेणं काळाची गरज आहे. का? त्या पुण्यामध्ये एका नराधमानं 7 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला आणि महेश लांडगे नावाच्या आमदारानं त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला. तेव्हा सगळ्यांना भारी वाटलं. देवणी तालुक्यामध्ये एका 7 वर्षाच्या अल्पवयीन पोरीवर एकानं बलात्कार केला. का असं होतंय? कारण आम्हीच आमच्या स्त्रियांचा सन्मान करायचं विसरत चाललोय. या जयंतीच्या निमित्तानं महिलांचा सन्मान करा. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजयंती साजरी करायची म्हणजे महाराजांची कापाकापी ऐकून मोकळं होणं ही शिवजयंती नाही. सर तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, शिवाजी महाराज डोक्यात घ्यायचा विषय पण पोरांनी डोक्यावर घेतलाय. त्यातल्या त्यात वर्तमानामध्ये तर शिवाजी महाराज फॅशनचा विषय झाला. फॅशनचा विषय. वारकापाशी जायचं आणि बसायचं, त्याला म्हणायचं दाढी दाब, इकून दाब, इकून दाब, इकून दाब, येऊ दे टोकदार, येऊ दे टोकदार, येऊ दे टोकदार, दाब. त्याचं नरड दाब. आता किती दाबतो दाढी? दाढी वाढवायची. शिवाजी महाराजांसारखी कानात बाळी घालायची. सोन्याची भेटली नाही म्हणून भंगारची ती बेंटेक्सची घातली. हा ना, बुलेटवर बसलं निघालं फाट 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 फाट. गाड्याची फॅशन बदलले. फट 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 करीत गेलं माळेगावला. बुलेटहून खाली उतरलं, टपरीवर गेलं, पुडी घेतली, टपरी पुडी तोंडात टाकली. त्याला तिकून कोणतर म्हणलं राजे जजी जाऊ, हेमला ते जाऊ. भरले राजे. काय ते राजे? फॅशन झाली हो, फॅशन झाली. जयंती आली की मावळे असे बाहेर पडते. इतके मावळे बाहेर पडतात का नाही पावसाळ्यात गेड कपडा तशी. बाबा जयंती जवळ यावी फक्त. 500 डायलॉग म्हणते. डायलॉग मध्ये मर्यादित केले शिवाजी महाराज. आला 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 आलं गड्यानो भगव वादळ आलं. गेलतो कुठं? 350 वर्ष झालं इथं भगव वादळ आहे. दुसऱ्या वादळाचा विषय नाही. काही डायलॉग येतात. एकानं मला 18 फेब्रुवारीला मेसेज केला, हे बाजूला हा आमचा बाप येतोय. म्हणलं कुठून येतोय? शिवाजी महाराज हा येण्याचा आणि जाण्याचा विषय नाही. शिवाजी महाराज इथं आहेत. डायलॉग पुरतो मर्यादित करू नका. काही डायलॉग येते, राजे पुन्हा जन्माला या. कशाला पुन्हा जन्माला या? एकदा जन्माला आली तेच उपकार आपल्याच्यानं फेडणं झालं नाही. आणि राजे जर पुन्हा जन्माला आले तर पहिला कडेलोट तुझा करणार आहे. कारण राजाला तुझे गुण माहीत झालेत काय काय नाही. हे म्हणते राजे पुन्हा जन्माला. काही नाही देतो. एका आटूवाल्यानं लिहिले साहेब, आटूवाल्यानं आटूवर दिले, राजे तुम्ही नसते तर. म्हणजे राजे नसते तर तुला आटू भेटला नसता. तुला म्हणायचंय काय? एका आटूवाल्यानं दुसरा डायलॉग लिहिलाय, राजा तुझ्या जन्मामुळे. म्हणजे राजाच्या जन्मामुळे त्यावर आटू चालवायची वेळ आली. काय म्हणायचं तुला? एका तर रिअर ॲटो ना, बारका रिअर ॲटो असतं का नाही, त्यानं लिहिलंय बघतोस काय मुजराखोर. आणि पॅसेंजर बसला की हेच वाकून मुजरा करायला. कळत ना कोण कोणाला मुजरा करायला. शिवाजी महाराज म्हणजे डायलॉगचा विषय नाही. माफ करा मला, काही काही पोरं गाडीवर फॅशन म्हणून शिवाजी महाराजाचा फोटो लावतात ना, ते समोरच्या तोंडाला फोटो लावतात, महाराजांचा चेहरा लावतात. लावला पाहिजे 100%. आपली गाडी आहे. पण लक्षात ठेवा, ज्या पोरानं शिवाजी महाराजाचा फोटो गाडीवर लावला ना, ती गाडी फालतू बिअर बार समोर उभी राहिली नाही पाहिजे. कोण्याच मायमाऊलीला कट मारून गेली नाही पाहिजे. हा नियम पाळणं होत असला तर लावा, नाही तर लावू नका. जबाबदार बोलणारा पोरगा आहे मी. गाड्याच्या फॅशन बी बदलल्या. असं निघते फाट्यावून बुई. असंच आहे ना. आता तर नवीन गाडी ऐकली मी परवा, आमच्या पेट्रोल पंपावर आली. ती गाडीचा आवाजच होता. अरे म्हणलं फवारा कस काय आला वाईट? हो ना. माझ्या एका मित्रानं चांगल्या गाडीचं सायलेन्सर बदलले तसलं बसले. त्याला म्हणलं का असं केलं? तो म्हणला मी फाट्याला आलो तर गावात कळलं पाहिजे वाघ आलाय. अरे गावाला कळतंय वाघ, आपण गाव म्हणतंय काय ते बी चेक करूया का? ते मला काय म्हणतंय. मी त्याला गावात उभं केलं, मी गाडी घेतली आणि मी निघाल्यापासून जी एक्सिलेटर दिलं, ते कानानं ऐकत होतं. त्याचा आवाज गाडीचा त्या फाट्यावरून आला की गल्लीतल्या बाया म्हणत होत्या, माहिती दलिंदर आली, लेकराली घरात घ्या, नाही तर उडवून जाईल कोणाला. काय नसलेला सासा राखू. लावा आपली गाडी, फॅशन आहे. शिवाजी महाराजांचा फोटो लावा, लय भारी लावते. शिवाजी महाराजांचा फोटो, संभाजी महाराजांचा फोटो, जगदंब राजे, भगव वादळ, मराठा शासन, मराठा सरकार, मराठा दरबार, जगदंब, राजमुद्रा, बरोबर आहे ना. सगळं लावतात. पण ती गाडी त्या प्रतिमेचं पावित्र्य राखणं होत असेल तर लावा. मी एका गावात असंच बोललो.
एक जण म्हणला गाडी माझी, हप्ते मी फेडायलो, पेट्रोल मी टाकालो, मी गाडी कुठं बी लावी आणि काही करी, तुला काय करायचे? मला काहीच करायचं नाही. गाडी तुझे, हप्ता तुला भरायचा, पडलास तर तुला दवाखान्यात जायचे, मला काही घेणं देणं नाही. पण माझी एकच विनंती आहे, तुला जर गाडीवर शिवाजी महाराजाचा फोटो लावून ती गाडी फालतूच ठिकाणी उभी करायची असेल तर माझी नम्रतेची विनंती आहे, माझ्या राजाचा फोटो काढ, तुझ्या आजाचा लाव आणि अख्ख्या जिल्ह्याला कळू दे तुझा आजा काय गुन्हाचा आहे ते, पण माझ्या राजाचा अपमान करू नको, ही प्रामाणिक तळमळीची इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या राजाचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. तर आपण पावित्र्य राखलं पाहिजे. मी राखतो. मला 14 फेब्रुवारीला एकाचा फोन आला, तो म्हणला व्हॉट्सअपच्या डीपीला शिवाजी महाराजाचा फोटो लाव. म्हणलं लावित नाही. तो म्हणला लाव. मी म्हणलं लावित नाही र. तो म्हणला का लावित नाही? तुम्हाला सांगून जातो न लावण्याचं कारण. 19 फेब्रुवारीला मी व्हॉट्सअपच्या डीपीला शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा भावांनो. 22 फेब्रुवारीच्या कार्यक्रमात फोटोग्राफरनं माझा एक चांगला फोटो काढायचा, तो फोटो मला आवडणार आणि 23 फेब्रुवारीला मी विचार करणार आता आपण डीपी चेंज केला पाहिजे. मी व्हॉट्सअपच्या सेटिंग मध्ये जाणार, प्रोफाईलवर जाणार, प्रोफाईल मधले शिवाजी महाराजांचा फोटो रिमूव्ह करणार, नंतर गॅलरी मधून माझा फोटो निवडून माझ्या व्हॉट्सअपच्या डीपीला शिवाजी महाराजांचा फोटो सेट करणार. शिवाजी महाराजांचा फोटो डिलीट करून मी माझा फोटो व्हॉट्सअपच्या डीपीला लावत असताना माझ्या चेहऱ्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याला डिलीट करत असेल आणि शिवाजी राजांच्या चेहऱ्यापेक्षा या थोबाडाला इतकं महत्व देत असेल तर माझ्या राजाचा एवढा सुद्धा अपमान माझ्याकडून झाला नाही पाहिजे. हा प्रामाणिक विचार जपणारा मी पोरगा आहे, तो विचार तुम्ही करा. पण आम्ही डायलॉग बाजी पुरतं मर्यादित झालो. काय आलं सर? एक मेसेज आला, या फेब्रुवारीमध्ये मेसेज आला, भगव्याला भगवा फॉरवर्ड करा, भगव्याला भगवा जोडा, भगव्याला भगवा जोडा व्हॉट्सअपला. आणि मेसेज आला, आपला भगवा 19 फेब्रुवारी पर्यंत पाकिस्तानात गेला पाहिजे. काय संबंध? पाकिस्तान आवडते का पोरं तुम्हाला? कोणाला आवडते का? आपल्याला नाही आवडत. पाकिस्तान आवडायचा काय संबंध आहे आपल्याला? त्या गदर मध्ये ते शौकत अली म्हणते बोलो हिंदुस्तान पाकिस्तान जिंदाबाद, सनी देओल म्हणते पाकिस्तान जिंदाबाद. ते म्हणते बोलो हिंदुस्तान मुर्दाबाद. ते म्हणते शौकत अली तुम्हारा हिंदुस्तान पाकिस्तान जिंदाबाद है, इससे हमें कोई ऐतराज नहीं, तो हमारा हिंदुस्तान जिंदाबाद है, इससे तुम्हें क्या ऐतराज है? हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहे. पुन्हा हापसा उपशित. बरोबर आहे का? बरोबर आहे का पोरांनो? पाकिस्तान कोणाला आवडते का? आणि हे आम्हाला मेसेज करायला आपला भगवा पाकिस्तानात गेला पाहिजे. आणि ज्या अर्थी व्हॉट्सअपचा ह्याचा मेसेज पाकिस्तानात गेलाय त्याचा अर्थ ह्याचा कुणीतरी नातेवाईक पाकिस्तानात राहते. रोनं चौकशी बसवली पाहिजे याची. पाकिस्तानात आपला भगवा झेंडा जाईल का नाही मला माहित नाही. आणि भगवा पाकिस्तानात फडकणं हे आपलं मोठेपण नाही. भगवा जिथं आहे ना तिथं अभिमानानं फडकत राहणं हा आपला स्वाभिमान आहे. पाकिस्तानात भगवा झेंडा जाईल का नाही मला माहित नाही, पण पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये शिवाजी एक आदर्श राजा नावाचं पुस्तक शिकवलं जातं हे सांगताना मला अभिमान वाटतोय. शिवाजी महाराजांचा धडा कुठं शिकवला जातोय? पाकिस्तानात. अहो, अमेरिकेच्या बोस्टन नावाच्या विद्यापीठामध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे एक फार मोठं सदर शिकवलं जातं बोस्टन विद्यापीठामध्ये. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठ हे औद्योगिक दृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या सगळ्यात महत्वाचं विद्यापीठ आहे. तिथं शिवाजी महाराजांची मॅनेजमेंट शिकवली जाते. व्हिएतनाम नावाचा देश आहे. व्हिएतनाम नावाचा देश. आमच्या व्हिएतनाम नावाच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष महाराष्ट्रात आले आहे का रे? व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले. एअरपोर्टला त्यांची फ्लाईट लँड झाली आणि सगळं भारतीय प्रशासन, पर्यटन विभाग, सगळं पुरातत्व विभाग, सगळे 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 परिवहन मंत्री, परराष्ट्र मंत्री सगळे सगळे भेटायला गेले. त्यांचं स्वागत झालं धूमधडाक्यात. ते हॉटेलला गेले. हॉटेलला जाऊन फ्रेश झाले आणि आपला इथला परिवहन आणि पुरातत्व विभाग सगळा भेटायला गेला. परराष्ट्र मंत्री वगैरे भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं, सर तुम्हाला भारतातलं काय पाहायला आवडेल? आमच्याकडे आग्र्याचा ताजमहाल आहे. आपण मुंबईमध्ये थांबलोय ना, या मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह आहे, या मुंबईमध्ये इंडिया गेट आहे, या मुंबईमध्ये ताज हॉटेल आहे. सांगा तुम्हाला काय पाहायला आवडेल? आणि व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, मी भारतात आलोय, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आलोय ना, तर मला सगळ्यात अगोदर इथला रायगड पाहायला आवडेल. रायगड. आणि व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष रायगडाला गेले. आपल्यापैकी किती जण रायगडाला गेले रे? 1 2 3 4 जाऊ द्या. बालाजीला किती जण गेले? तिरुपती बालाजीला नाही, मी गेलो पण विचारायलो एवढं काय. बरं, पिकनिकला गोव्याला किती जण गेले?
सगळ्यात तरुण पोरांना सांगणं, पिकनिक टूर मॅनेज मजा बिजा करायला जायचंय ना, तर गोवा आणि इकडं तिकडं जाण्यापेक्षा एकदा रायगडावर जा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगणे, तुमची सहल निघते ना, शाळेतली सहल निघाली तर सरांना सांगा आम्हाला रायगड पाहायला जायला. ज्यानं रायगड पाहिला ना साहेब, आयुष्यात त्याला जेवढी प्रेरणा भेटेल तेवढी कधीच भेटणार नाही. व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष रायगडावर गेले. काय शिकायचं चरित्रातलं? चला, ढाल तलवारच्या पलीकडल्या 4 गोष्टी सांगतो थांबतो. व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष रायगडावर गेले आहे. रायगडावर ते रोपवेनं गेले, रोपवेवरनं उतरले, चालत 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 पहिल्या त्या 30-35 पायऱ्या चढत वर गेले. आणि वर गेल्याबरोबर गाईड म्हणला, सर 1 मिनिट, चला. रायगडावर प्रवेश झाला. रायगडावर प्रवेश झाल्याबरोबर राष्ट्राध्यक्षाला घेऊन तो डाव्या हातातल्या एका महलामध्ये घेऊन गेला. तो महल कोणाचा? तर रायगडावर एंट्री केल्याबरोबर जे डाव्या हाताचे 4-5 महल आहेत ते राण्यांचे महाल आहेत. रायगडावर तो गाईड, आपल्या देशाचा, भारतातला, महाराष्ट्रातला गाईड व्हिएतनाम नावाच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला घेऊन जातोय रायगडावरच्या राणीचा महाल दाखवायला. अख्खा महाल डोळ्यांनी पाहिला. व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आनंदी झाले, खुश झाले. वा, काय महाल बांधलाय. आता जरी तिथं काही सौंदर्य नसेल, पडदे बिडदे नसतील, फक्त पडक्या भिंती असतील, परंतु 350 वर्षापूर्वी तिथं काय असेल याचा विचार व्हिएतनाम नावाच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष करतोय. आणि व्हिएतनाम नावाच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष त्या महालाच्या बाहेर पडतो आणि मध्ये गाईड म्हणतो, सर 1 मिनिट. आणि 1 मिनिटामध्ये त्याचा हात धरून तो रायगडाच्या राणीच्या महालाच्या सगळ्यात मागच्या बाजूला घेऊन जातो. सगळ्याला प्रश्न पडतो, अरे हा गाईड राजाला, या राष्ट्रदूताला, या राष्ट्राध्यक्षाला सगळ्यात मागे घेऊन का चाललाय? राणीच्या महालामध्ये सगळ्यात पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपल्या राणीसाठी जगातलं पहिलं टॉयलेट त्या रायगडावर बांधलं. म्हणजे स्वच्छतेची काळजी घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजा. आम्हाला माहिती काय बांधलं? काय बांधलं? टॉयलेट माहितीये ना? तुमच्या गावात बी डबे नाही ना? वाईट वाटतं. मी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत होतो सर. स्वच्छता दूत लोकांनी भांडू 12 हजार घेतले. किती? 12 हजार घेतले. 3,000 बाथरूम बांधले. अहो, माझ्या गावात तर एक दलिंदर दुसऱ्याच्या संडासात जाऊन फोटो काढला. त्याला म्हणलं, असं काय? ऑफिसरला काय कळायला मला कोणाचा संडास आहे? बिल हातात येण्याशी मतलब. संडास बांधलंय 1,500, 2,000. आणि काही तर संडास बाथरूम बांधली, त्याचे पैसे उचलले, सगळं उचललंय. आणि आता मध्ये गवऱ्या रस्ते, सरपंच थुतेत. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणताल, सर ह्याचा काय संबंध? आता मोहीम निघाली, स्वच्छता, स्वच्छ सर्वेक्षण 2024, स्वच्छ भारत, गांधीजींचा चष्मा. आणि त्या चष्म्याचा बी घोटाळा असा आहे, एका काचात स्वच्छ आणि दुसऱ्या काचात भारत. म्हणजे जिथं स्वच्छ आहे तिथं भारत नाही, आणि जिथं भारत आहे तिथं स्वच्छ नाही. काय गमत आहे काय माहिती. लोगो बी इतका सुंदर आहे. 350 वर्षापूर्वी स्वच्छतेची मोहीम रायगडावर निर्माण करणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. 350 वर्षापूर्वी रायगडावर तिथलं ते सगळं स्वरूप पाहून पुढे निघाले राष्ट्राध्यक्ष. रायगडाच्या त्या 4 पायऱ्या चढून वर आले. पाहिलं तर काय, धान्याचं कोठार, एवढं मोठं कोठार. आणि ते म्हणतात हे काय आहे? आणि राष्ट्र आपला दूध सांगायला लागतो, गाईड सांगायला लागतो, हे धान्याचं कोठार आहे. धान्याचा तुटवडा लागू नये म्हणून हे गुपित कोठार आहेत. दुश्मनांना कोठाराचा पत्ता लागू नये म्हणून हे गुपित कोठार आहेत. आता आपण कशात ठेवतो? पोट्यामध्ये ठेवतो, कणगीमध्ये ठेवतो. बरोबर आहे काय? त्या काळात धान्याचं कोठार बांधलं. चला, माझ्याकडे वेळ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आता राष्ट्राध्यक्ष गेलेत. मला सांगताना सुद्धा अंगावर काटा येतो, डोळ्यासमोर चित्र येत आहे. तुम्ही जर कधी रायगडावर गेले ना, तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला मोठा पुतळा आहे. ते सोन्याचं सिंहासन होतं नंतर. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि 20-25 फुटाच्या पलीकडं एक कमान आहे, दरवाजा आहे. दरवाजा रायगडाच्या दरबारातला तो दरवाजा आहे. आणि व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष त्या दरवाजामधून एंट्री करतात आणि शिवाजी महाराजांचं रूप पाहून भारावून जातात. आणि शिवाजी महाराजांच्या दर्शनाला त्या पूर्ण चबुतऱ्यापर्यंत जातात. पायातली वाहन काढतात आणि पायातली वाहन काढून ते राष्ट्राध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होतात. आणि त्यांना माहिती विचारायची असते म्हणून ते आजूबाजूला बघतात. गाईड कुठे गेला? तर तो गाईड त्याच दरवाजामध्ये उभा आहे. 25-30 फुटाचं अंतर आहे.
तो राष्ट्राध्यक्ष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आहे. गाईड मात्र दरवाजात उभा आहे आणि तो म्हणतो, आता तुम्ही इतक्या लांब उभे आहेत, मला माहिती कोण देणार? आणि 25-30 फुटावरून भारतातला गाईड बारक्या आवाजामध्ये त्या राष्ट्राध्यक्षासोबत गप्पा मारतो आणि गप्पा मारत असताना त्या राष्ट्राध्यक्षाच्या कानावर स्पष्टपणे आवाज जातो. चबुतऱ्यावर आवाज येतोय, पण खाली उभ्या असलेल्या त्या व्हिएतनाम नावाच्या देशाच्या आलेल्या दुसऱ्या पर्यटकांना आवाज येत नाही. मात्र ऐकणारा राष्ट्राध्यक्ष मान हलवतोय, ऐकणारा राष्ट्राध्यक्ष सगळी माहिती ऐकतोय. तो म्हणतो, अच्छा, ओके ओके, हा इकडून सगळी माहिती देतोय. बाजूचे म्हणतात, हा मनाला बोलतोय की काय, कोणाला बोलतोय काय माहिती? आणि खाली उतरल्याच्या नंतर म्हणतात, तुम्ही बोलत कोणाला होतात? आणि तो राष्ट्राध्यक्ष म्हणतो, गाईड तिकून मला सांगत होता आणि मी इथं बसून ऐकत होतो. ऐका, तो रायगड, त्या रायगडावर महाराजांचं सिंहासन आणि त्या दरवाजामध्ये 20-25 फुटाचं अंतर आहे. पण तरी सुद्धा 25 फुटावरून बारीक आवाजात बोललेलं महाराजांच्या पुतळ्यापाशी काय ऐकू येतं? त्याच रायगडावर 350 वर्षापूर्वी महाराजांनी अशी साऊंड सिस्टीम फिट केली, अशी साऊंड सिस्टीम फिट केली की आपली साऊंड सिस्टीम 6 फूट लांब गेलो तर कमी आवाज देते. पण 350 वर्षापूर्वी दरबारात भेटायला आलेला माणूस काफिर आहे का खरंच आपल्यावर प्रेम करणार आहे हे कळण्यासाठी तो दूत 350 वर्षापूर्वी दरवाजात हळू आवाजात बोलायचा. एका विशिष्ट दगडावर आवाज आदळायचा आणि आदळलेला आवाज फक्त शिवाजी महाराजांच्या कानावर ऐकू जायचा. ही जगातली एवढी मोठी सिस्टम राबवणारा पहिला राजा शिवाजी राजा आहे. तुम्ही म्हणाल सर काही सांगता, उद्या रायगडावर जाऊ, उद्या, आणि उद्या रायगडावर जाऊन तुम्ही चबुतऱ्यापाशी उभे राहा आणि तुमच्या मित्राला त्या दरवाजामध्ये उभं राहून हळू आवाजात बोलायला लावा. जर तिथं शांतता असेल तर तो आवाज तुमच्या कानावर आल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा विचार करणारा राजा पुढे दर्शन करण्यासाठी तो बाहेर आला. बाहेरून दरवाजाच्या मागे पडला, हत्तीच्या माळावर आला, हत्तीच्या माळापाशी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन केलं. राजा पुढे गेला, जगदीश्वराचं मंदिर दिसतंय. जगदीश्वराचं मंदिर दिसताना ते मस्जिदीच्या आकाराचं आहे, आकार मस्जिदीचा आहे, पण मध्ये मात्र महादेवाची पिंड आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, महाराजांनी मस्जिदीचा आकार मंदिराला का दिला? त्याचं एकमेव कारण आहे, मोगल सल्तनत मस्जिद पाहून त्या मंदिराचा अपमान करणार नाही, हा पहिलाच कारण. आणि दुसरं कारण, माझ्यासाठी जात पात धर्म काहीच नाही, हिंदू आणि मुस्लिम माझ्यासाठी सारखेच आहेत, हे त्याचं प्रतीक म्हणजे ते जगदीश्वराचं मंदिर आहे. तो छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना करताना राष्ट्राध्यक्ष निघतो, त्या माळावरून पुढे जातो आणि पुढे आल्याच्या नंतर काय तर 350 वर्षापूर्वीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स, आताच्या भाषेत काय शॉपिंग कॉम्प्लेक्स. आता जर तुमच्या वसमत मध्ये, तुमच्या नांदेड मध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करायचे ना, तर आता ह्या दादांनी हे दुकानाचं इकडे बघा, आता हे दुकान उभं केले बघा. या दुकानाला 4-5 पायऱ्या आहेत, ते उंच केले. उंच का केले की उद्या जर समजा सिमेंटचे रस्ते बिस्ते भरले तर आपलं दुकान खाली पडू नये. रायगडावर गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा बाजार जिथं भरायचा ना, तो भरणारा बाजार हा खाली जमिनीवर भरायचा नाही साहेब, तर 7 ते 8 फुटावर भरायचा, 7 ते 8 फुटावर. आणि अशी माळ काढली, अशी रांग काढली, कॉम्प्लेक्स इकून इकून काढतात का नाही गाळे, तसे महाराजांनी गाळे काढले. आणि तो राष्ट्राध्यक्ष म्हणतो हे काय आहे? आणि तो गाईड सांगतो 350 वर्षापूर्वीची ही कॉम्प्लेक्स आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. ते कसं काय? तो राष्ट्राध्यक्ष म्हणतो ते सगळं खरं आहे, पण रायगड अगोदरच उंच, आणि त्या उंच रायगडावर एवढे उंच शॉपिंग कॉम्प्लेक्स का काढले? आणि दूत सांगतो साहेब, आता लोक बाजारामध्ये पिशवी घेऊन चलत जाते, गाडी लावते तर पिशवी घेऊन चलत जाते, तर चलत चलत बाजार करते. त्या काळात लोक बाजार करायचे ते खाली उतरून करत नव्हते, घोड्यावर बसून करायचे. मग घोड्यावर बसून खरेदीला आलेला माणूस, त्याला घोड्यावरून खाली उतरायची गरज नाही पडली पाहिजे, म्हणून 350 वर्षापूर्वी उंच ओट्याचे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करणारा राजा छत्रपती शिवाजी राजा. ही मॅनेजमेंटच आम्हाला कळाली नाही. थोडंसं पुढे गेले की डाव्या हाताला टकमकतो काय, पुढे गेले की जगदीश्वराचं मंदिर, जगदीश्वराच्या मंदिरामध्ये नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी बसलेला तो राष्ट्राध्यक्ष बराच वेळ बसून आहे आणि निघता निघता जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाला एक पायरी, आणि त्या पायरीवर नाव आहे हिरोजी इंदुलकर. आणि प्रश्न विचारला जातो हे नाव कोणाचं आहे? आणि सांगितलं जातं हा रायगड ज्या इंजिनियरनं बांधला ना, त्या इंजिनियरचं हे नाव आहे. तो म्हणला मग इथं नाव का दिलं? बघा ना, अख्खा रायगड हिरोजींनी बांधला आणि नाव मात्र पायरीला दिलं. राजानं रायगड बांधल्याच्या नंतर विचारलं सांगा तुम्हाला काय पाहिजे? अहो काही सांगू शकले असते, किती मोठी फाईल टाकली असती तर पारित झाली असती. पण ते इंजिनियर म्हणतात नाही, रायगड आम्ही बांधला खरं, पण आम्हाला फक्त पायरीवर नाव द्या. का? तुम्ही जगदीश्वराचं दर्शन करून बाहेर आलात ना, तुमच्या पायाची धूळ माझ्या नावाला लागावी, हा एवढा आशावाद त्या काळातल्या त्या महात्म्याने व्यक्त करावा. अहो आम्ही मंदिरात 700 रुपयाचा फॅन देतो, 700 रुपयाचा. किती रुपयाचा?
700 रुपयाचा फॅन देतो, तिन्ही पात्यावर नाव टाकतो. पात्यावर कशाला, गड्ड्यावर मी टाकतो. आणि पुन्हा मंदिराला सूचना दिलेली असते, बंद झाला नाही. एका कीर्तनात, माझ्या चालू कीर्तनात वरचा फॅन बंद झाला. मी म्हणलं का बंद केलाय? किंवा म्हणलं आधी नाव वाचा मग कीर्तन करा. उगच दिला नाही. 700 रुपयाचा फॅन दिला तर 3 पात्यावर नाव टाकणारे आम्ही, एवढा मोठा रायगड बांधल्याच्या नंतर पायरीवर पाय द्या म्हणणारे हिरोजी एकीकडं, तेव्हा हे स्वराज्य उभं राहत असतं साहेब. स्वराज्य काही उभंच राहिलं नाही. 350 वर्ष झालं शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत आहे. इतिहासकाराला प्रश्न पडतो, सर या मधल्या काही दिवसामध्ये इतिहास वाचत असताना काही गोष्टी लक्षात आल्या. या इतिहासामध्ये एक इस्लामिक इतिहासकार आहे आणि त्याने एक संशय व्यक्त केलाय, त्याने एक कुतूहल व्यक्त केलाय. तो काय म्हणतो, त्याचं पहिलं वाक्य आहे, न जाने मराठों में ऐसी क्या बात थी, न जाने मराठों के सैनिकों में ऐसी क्या बात थी. आता मराठा याचा अर्थ फक्त जातीनं मराठा नाही, तर शिवाजी महाराजांसाठी लढणारा प्रत्येक जण मराठा, अशी त्याची व्याख्या. तो म्हणतो न जाने शिवाजी राजा में ऐसी क्या बात थी, न जाने शिवा के सैनिक में ऐसी क्या बात थी. हर वक्त हर लड़ाई में देखो, हर वक्त हर लड़ाई में शिवा के सैनिक कम है, दुश्मन के सैनिक ज्यादा है, मगर लड़ाई के अंत में शिवा के सैनिक ने जीत हासिल की है और दुश्मन वहां से भागकर चला गया है. शिवा की ऐसी क्या ताकद थी. त्याला दुसरा एक प्रश्न पडलाय, आता तो तुमच्या समोर म्हणतो. ऐका, इकडे बघा. त्याला संपलं. पोरांनो, लढाई व्हायची. काय व्हायची? लढाईमध्ये दुश्मन पण मरायचे आणि महाराजांचे सैनिक सुद्धा मरायचे. बरोबर आहे का नाही? आधीच सैनिक कमी, आधीच सैनिक कसे होते? कमी. तरी सैनिक दुसऱ्या लढाईत यायचे. कुठून यायचे? प्रश्न पडला बघा. यायचे कुठून? तेव्हा तर काय मेगा भरती बी नव्हती. आताही नाही. कधी होईल सांगता येत नाही. मला काल परवा पोरं म्हणले, सर आमची भरती कधी सुरू होईल? म्हणलं सध्या एकच भरती चालू आहे, उद्या कळेल. काय ना कळा, मी नाही बोलत. तेव्हा तर भरती नव्हती. मग मावळे आले कुठून? सर प्रश्न विचारत जा आणि प्रश्न पडू देत जा. मावळे कमी, दुश्मनांचा सैनिक जास्त. मावळे कमी, मावळे मरायचे, दुश्मन मरायचे. तरी दुसऱ्या लढाईमध्ये मावळे यायचे कुठून? तर मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे म्हणून हे सांगताना मला अभिमान वाटतोय. शिवाजी महाराजांच्या सैनिकात सैन्याची तुटवडा भासला नाही, याचं सर्वस्वी श्रेय जातं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला. कीर्तनातून हजारो मावळे स्वराज्यासाठी मरायला तयार झाले. हे वारकरी संप्रदायाचे उपकार हिंदवी स्वराज्यावर आहेत. ऐका, का दुश्मनांचा सैनिक पळून जायचं आणि महाराजांचा सैनिक का पळून जात नव्हतं? इतिहास काढा, कोणती बी लढाई काढा, प्रत्येक लढाईत महाराजांचा सैनिक जास्त आहे. महाराजांचा सैनिक कमी आहे, दुश्मनांचा सैनिक जास्त आहे. मग महाराजांचं सैनिक का लढलं? बाळांनो ऐका, दुश्मनांचं सैनिक लढायचं, जिंकायचं. जिंकल्याच्या नंतर त्यांना अमानत भेटायची, पैसा भेटायचा, मोहरा भेटायच्या, नाणी भेटायची, म्हणजे त्यांना पैसा भेटायचा. पैसा भेटायचा म्हणजे त्यांचं पोट भागायचं. दुश्मनांचं सैनिक लढायचं पोटासाठी आणि शिवाजी राजाचं सैनिक लढायचं पोटापासून एकीतवर असलेल्या छातीतल्या स्वाभिमानासाठी. आणि जो स्वाभिमानासाठी लढतो तो कधीच हरत नाही, तो कधीच हार मानू शकत नाही. याचं ज्वलंत उदाहरण बॅनरवर दिलेल्या एका माणसाच्या फोटोच्या निमित्तानं सगळ्यांच्या लक्षात येईल. ज्याचा स्वाभिमान जिवंत असतो ना, तो माणूस कधीही कोणासमोर हटत नाही. TS लावा नाही तर काही लावा, मला लावली तर तुम्हालाही लावा म्हणलं की कॅन्सलच झाला निर्णय. मला जास्त बोलायची गरज नाही. आपला स्वाभिमान जिवंत ठेवणं काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे लढले. सरांनी सांगितलं, अफजल खानाचा कोथळा महाराजांनी फाडला आणि माणुसकीचं उदाहरण म्हणून अफजल खानाची कबर तिथं बांधणारा राजा म्हणजे शिवाजी राजा आहे. आणि त्या अफजल खानाच्या वधाच्या वेळेला जिवाजी महाले नावाचा एक मावळा सय्यद बंडा नावाच्या सैतानाला कापतो. आणि मग इतिहासामध्ये वाक्य तयार होतं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. तर लक्षात ठेवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा नाही, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. कारण जी कोणाच्या समोर लावायचा आणि कोणाचा काढायचा हे राजाला कळतं. जिवाजी होते म्हणून शिवाजी वाचले आणि कृष्णाजी होते म्हणून महाराजांवर हल्ला झाला. कृष्णाजी नाही, कृष्णा होता म्हणून महाराजांवर हल्ला झाला. नको त्याच्या समोर जी लावायचं नाही, नको त्याच्या समोरचं जी काढायचं नाही. का मावळे लढले आणि का मावळे मेले एवढं सांगतो आणि थांबतो. कितीतरी मोठी यादी आहे. मावळे लढत होते, मरत होते, समर्पणानं लढत होते, मरत होते. कितीतरी उदाहरण आहे. तानाजी मालुसरे नावाचा मावळा पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला. आधी लगीन कोंढाण्याचं, मग लगीन रायबाचं म्हणून शहीद झाला. अहो, तो तानाजी शहीद झाला ते झाला, बाजी प्रभू खिंडीमध्ये एकटा शहीद झाला. पोरांनो, लॉकडाऊन पडलं. कधी पडलं रे? 2019. हे पोरग म्हणते 2019 ला लॉकडाऊन पडलं. आणि तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी पाळलं आहे का नाही? एक सुद्धा माणूस घराच्या बाहेर नव्हता आहे का नाही? सगळ्यांनी पाळलं ना. अहो, लॉकडाऊन मध्ये लोक येड्यावणी वागले.
माझ्या शेजारचा माणूस सकाळी मॉर्निंग वॉकला गेले सर बायकोसोबत भांडणं करायचं, लोक ऐकत नाहीत का? मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो तर 7-8 लोक मला दिसले. अरे तू काय घालतास? लोक लॉकडाऊन मध्ये उलट वागले. एकटे असताना मास्क लावायचे आणि मित्र भेटल्यास काढून बोलायचे. बरं लॉकडाऊन मध्ये कोणी फ्रेश होतं का? लॉकडाऊन मध्ये नुकसान झालं का नाही? झालं का नाही? शाळेचं नुकसान झालं, व्यवसायाचं नुकसान झालं, शेतकऱ्याचं नुकसान झालं, सगळ्याचं नुकसान झालं. बरोबर का नाही? सगळ्याच झालं. माझं बी लय झालं. मी काय सांगू, माझंही झालं. 274 कार्यक्रम कॅन्सल झाले माझे. 274. किती? मी असं गावात येड्यावणी फिरायला पाहिजे होतं. छन से जो तुटे कोई सपना, जग सुना सुना लागे, लॉकडाऊन मुळे चुना लागे. आणि मला त्या लॉकडाऊनच्या काळात काही पोराचे फोन येत होते, ते मला सर लईच कर म्हणा बघा गावाकडे होतो. पण एक झालं लॉकडाऊनमुळे गावाचं महत्व कळालं. बरं गावामधून जे गेलते का नाही आठवण येत नाही, मेलो तरी आता वापस येत नाही. आता येईल तर मोहम्मडच येईल. जसं लॉकडाऊन झालं का नाही, ट्रक ना आले, टेम्पो आले, कोंबड्याच्या खुरवड्यात आले, पेट्रोलच्या गाडीत आले, दुधाच्या टँकर मध्ये आले, काही मधल्या मार्गी चलत आले. आणि गावात आल्याला स्टेटस ठेवले, क्या लागतात नाही लौटेंगे. गावातल्या म्हाताऱ्याने विचारलं, लय मोठ्या तोऱ्यात गेलतास गावातून बाहेर, कसं काय वापस आलास? आणि त्या पोरानं सरळ उत्तर दिलं, बाबा शहरामध्ये भाकर मिळेल का नाही माहित नाही, पण गावामध्ये उपाशी मरणार नाही हा विश्वास होता म्हणून गावाकडे वापस आलं. ही गावाची ताकद आहे. पोरांनी सांगितलं लॉकडाऊन 19ला पडलं. लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं, पण 2 गोष्टी फुकट होत्या बघा. 2 गोष्टी, 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ. राशन दुकानावर फुकट होतं ना. आणि त्या काळात लोकांची मजा बघायची तुम्ही. असे जात होते राशन दुकानदाराकडे, दे म्हणलं ना तुला. तो दुकानदार म्हणला माल संपलाय, दे. मोदी द्याला तुला काय दे, फुकट हे फुकट आहे त्यावर. बरोबर आहे. सरकारने हे का दिलं? कारण अन्न पाणी जर नाही मिळालं तर ते शासन स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. आणि हे धोरण आत्ताच नाही, हे धोरण शिवाजी महाराजांच्या काळातलं हे सांगण्यासाठी 8 तास केलाय. पोरांनी सांगितलं 2019ला लॉकडाऊन पडलं, बिलकुल नाही. इतिहासामध्ये लॉकडाऊन पडलं. शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले आणि पन्हाळगडाला सिद्धी जोहरनं वेढा दिला. हे शिवाजी महाराजांच्या जीवनातलं लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन. आणि त्या लॉकडाऊनला उत्तर कसं द्यावं तर ते शिवाजी राजाकडून शिकावं. सिद्धी जोहर महाराष्ट्रात आला, पन्हाळगडाला वेढा दिला. वेढा एवढा जोरात होता की खालचा दुश्मन वर जायला येत नाही आणि वरच्या मावळ्याला खाली यायची मुभा नाही, एवढा वेढा ताट होता. अहो महाराज हतबल झाले, महाराज गडावर अडकून पडलेत, अन्नधान्याची कोठारं रिकामी झाली आणि चिंतेमध्ये बसलेले महाराज आहेत. महाराजांच्या डोक्यात विचार येतोय की अन्नधान्य वाचून जर मावळ्यांना मरायची वेळ आली तर याच्या इतकं मोठं पातक कुठलंच लागणार नाही. आता ऐका शिवचरित्रातून पोरांनी काय घ्यायचं, ऐका शिवचरित्रातून पोरांनी काय घ्यायचं. मी लय वेगळा इतिहास सांगणारा पोरगा, आपल्याला फक्त कापाकाबी जमत नाही. आम्हाला हे कापून टाकील, नको कापू, शिवायला आता नाहीत कोणी. ऐकून घ्या. आता तुम्ही इथं बसलेत, सगळेजण बसलेत ना माझ्याकडे बघा. तुम्ही आपापला मित्र धरून बसलेत का नाही? खरं सांगा. ते मागले तुम्ही मग एक जण आले उशिरा आणि त्याने फोन लावून विचारले तू कुठं बसलास. मी नाव नाही घेणार, त्या लक्षात येईल. आणि त्याचा मित्र मला साऊंडच्या पलीकडे इकडं. मग ते तिथून आले त्या मित्रापाशी जाऊन बसले. हे इकडे बी सगळेच, हे वट्यावर बसलेले, अंधारात बसलेले सगळे इकडे, तुम्ही बी प्रत्येक जण आपल्या जवळच्या मित्राजवळ बसते जाऊन. कार्यक्रम ऐकायचा असू काही असू, माणसाला सगळ्यात जवळचं कोण असते? मित्र. शिवचरित्रातून शिकायची ती जगातली आदर्श मैत्री. तुम्ही म्हणाल सर कस काय? जगातल्या आदर्श मैत्रीचं पहिलं उदाहरण शिवचरित्र आहे. शिवाजी महाराज चिंतेत आहेत आणि खरं सांगा मित्र टेन्शन मध्ये असल्याच्या नंतर मित्राला आधार कोण देते? मित्रच देते. समजा एखाद्या पोराचं लग्न जमलं, ते लग्न मोडलं, अख्खं गाव त्याच्यावर हसते, पण मित्र काय म्हणते? भावा ती तुझ्या लायकीचीच नव्हती, तुला तिच्यापेक्षा भारी भेटणार आहे. आता दोघाला विश्वास असणं ते काय खरं नसते, पण दोघंही म्हणते, दोघांना माहिती काय खरं नाही, पण ते म्हणते भावा तुला का नाही मला विचारतो, तोच झाला नाही पण तरी ते म्हणते आपल्या दोघाचा गावात सगळ्यात नंबर आहे. मला मित्र मित्राला आधार देतो. एक लक्षात ठेवा, मित्र टेन्शन मध्ये असलं की त्याचा जीवलग मित्र त्याला हसवतो नाही तर बसवतो. गेले लवकर पटलं, हसवण्याचा प्रयत्न करतो. महाराज पन्हाळगडावर आहेत, पन्हाळगडावर महाराज चिंतेत बसलेले दरबारात आणि महाराजांच्या भेटीला एक मित्र आला. तो मित्र महाराजांकडे पाहतो, विचार करतो माझा मित्र माझा राजा कशाच्या तरी विचारात आहे. तो मित्र येतो, मुजरा करतो, राजासोबत चर्चा सुरू होते.
आणि मित्राला हसवायचं म्हणून तो मित्र बोलायला लागतो, राजा ऐका की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. बोल काय सांगायचंय? राजा आमच्या गावामध्ये सोंगाची शर्यत लागली होती बघा. मग त्या सोंगाच्या शर्यतीत लोकांनी वेगवेगळी सोंग घेतली होती बघा. मग त्याच्यामध्ये राजा मी बी सोंग घेतलं होतं बघा. मग त्या सोंगाच्या शर्यतीत माझा पहिला नंबर आलता बघा. राजा म्हणले आता इथं सांगायचं काय कारण? राजाला काही कळना आणि तो पोरगा म्हणतो, राजा ऐका की माझा पहिला नंबर आला खरा, मी सोंगाच्या शर्यतीत सहभागी झालो खरं, पण मी सोंग कोणाचं घेतलं होतं विचारा की, सांग कोणाचं घेतलं होतं? आणि ते पोरग म्हणते, राजा मी तुमचं सोंग घेतलं होतं आणि अख्खं गाव म्हणत होतं मी सेम तुमच्यासारखा दिसतो. होय राजा, मी तुमच्यासारखा दिसतो का हो? महाराज दुःख विसरले, महाराजांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि महाराजांनी त्या पोराच्या खांद्यावर हात टाकून म्हणावं, नाही रे, मी तुझ्यासारखा नाही, तू माझ्यासारखा नाही, आपण दोघं एकमेकासारखे दिसतो. त्या पोराला आनंद वाटावा, ते पोरग राजाला मुजरा करून निघून जावं. संध्याकाळी दरबार भरावा, दरबारामध्ये सगळेजण सेनापती सरदार सगळे अमात्य सगळे एकत्रित यावे आणि सुरू व्हावं धोरण काय करायचंय, काय ठरवायचं. इतक्यामध्ये पुन्हा तो पोरगा वापस यावा. त्या पोरानं म्हणावं राजा मुजरा, राजाने मुजरा घ्यावा आणि त्या पोरानं म्हणावं, राजा ऐका, आता सिद्धी जागचा हलायला तयार नाही, सिद्धी काही इथून हलत नाही, आपण 4 पावलं मागे येणं काळाची गरज आहे. 4 पावलं मागे आल्यानं आपला काही कमीपणा नाही, 4 पावलं मागे आल्यानं आपण काही हरणार नाहीत. आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तुम्हीच म्हणता ना, मग आता काहीतरी शक्कल लढवली पाहिजे. बोल काय करायचं? काही नाही राजा, तह करण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. राजा म्हणतात, मलाही तसंच वाटतंय, आपण तहाची बैठक घ्यावी. राजा या सिद्धीला नरोक्त भाचा आणि इतक्यामध्ये सिद्धीच्या कानापर्यंत खबर आली, महाराज मागे हटले, तह करणार. सिद्धीच्या सैनिकाला आनंद झाला, खाली गडाच्या पायथ्याला आनंदोत्सव सुरू आणि वर धोरण ठरते आता काय करायचं. राजा म्हणले, चला सिद्धी सोबत तहाची बैठक करायची. ते पोरग पुन्हा समोर आलं आणि ते पोरग म्हणते, राजा ऐका, मी तुमच्यासारखा दिसतो, तुम्ही माझ्यासारखे दिसता, आपण दोघं एकमेकासारखे दिसता. मी माझ्या गावात ज्या गावात लहानाचा मोठा झालो त्या गावामध्ये तुमचं रूप घेऊन गेलो तर माझ्या गावातल्या माझ्या घरातल्या लोकांनी मला ओळखलं नाही. मग आपण या संधीचं सोनं केलं पाहिजे. म्हणजे महाराज तहाची बैठक होणार, सिद्धी सोबत तह होणार, पण तहाच्या बैठकीला तुम्ही नाही, तुमचं सोन घेऊन मी जाणार. आणि राजा म्हणले, येडा का खुळा तू, सिद्धी जोहर येतो, जहरपेक्षा कहर येतो, सिद्धी जोहर आहे, शक्य नसतंय. पोरग म्हणतंय, नाही राजा, आता तुम्हाला माझं ऐकावं लागतंय. राजा ऐकायला तर नाहीत. पोरग म्हणतंय, तुम्हाला आपल्या दोस्तीची आण आहे, मैत्रीच्या शक्ती समोर महाराजांचा नाईलाज झाला. सिद्धी जोहरच्या भेटीला शिवाजी महाराजांच्या जागी शिवा काशीद नावाचा मावळा निघाला. इतिहास सगळ्यांना माहिती आहे. मला दुसरी जी नाजूक गोष्ट सांगायची इतिहासातली, महाराजांचा पेहराव त्या शिवा काशीदनं परिधान केला ना, 10 हत्तीचं बळ आलं. महाराजांनी कानातली कुंडल काढले, शिवाच्या कानात टाकले. महाराजांनी गळ्यातल्या माळी काढल्या, शिवा काशीच्या गळ्यात टाकल्या. महाराजांनी स्वतःच्या डोक्यावरचा जिरे टोप काढला आणि तो जिरे टोप शिवा काशीच्या डोक्यावर ठेवताना महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. लोक म्हणतात आपला राजा रडणारा नव्हता. साप चुकीचा आहे, साप चुकीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज 1000 वेळा रडले आहे, 1000 वेळा. तानाजी मालुसरे गड जिंकायला गेला आणि वापस आला नाही ना, शिवाजी महाराज धाय मोकलून रडले. कारण रडणं हे संवेदनशील मनाच्या माणसाचा सगळ्यात मोठा अलंकार आहे आणि शिवाजी राजा हा संवेदनशील मनाचा राजा आहे. राजाच्या डोळ्यात पाणी आहे आणि शिवा काशीदनं विचारावं, राजा डोळ्यात पाणी, आणि राजानं म्हणावं, शिवा काय करतोयस माहिती का, शेवटची भेट ठरल शिवा, वापस येशील का नाही याची गॅरंटी नाही बघ शिवा. आणि शिवा काशीद हसत हसत म्हणतोय, काय बोलताय सर राजा, अहो मेलो तर मरू द्या की, मारताना सिद्धी मला काय म्हणून मारणार आहे, शिवाजी महाराज म्हणून मारणार आहे. अहो जन्माला आलो तेव्हा शिवा काशीद म्हणून जन्माला आलोय, मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. हे भाग्य काय कमी आहे? ही काय साधी गोष्ट आहे? महाराजांनी कडकडून मिठी मारावी, 2 पालख्या निघाव्या. आणि सर तुम्ही सांगितला तो संदर्भ इथं सांगणं गरजेचं वाटतं मला. अरे महाराजांच्या भेटीचा, महाराजांच्या जागी शिवा काशीद त्या सिद्धी जोहरच्या बैठकीला गेला. सिद्धी जोहर सोबत तहाची बैठक सुरू झाली, बोलाबोली सुरू झाली, बराच वेळ झाला. आणि ज्या छावणीमध्ये बैठक सुरू आहे ना, तिथं आलाय अफजल खानाचा पोरगा. अफजल खानाच्या पोरानं पाहिलं, त्याच्या मनामध्ये संशय आला आणि तो पोरगा म्हणला, हुजूर हुजूर हुजूर, ये असली शिवा नहीं है हुजूर, ये कोई तो काफिर है हुजूर, मैं शिवा को जानता हूँ, मैं शिवा को पहचानता हूँ, मैंने शिवा को बहुत करीब से देखा है, अजी शिवा को नहीं, मैंने अपने मौत को करीब से देखा है. आदमी जिंदगी में सब कुछ भूल सकता है, मौत का चेहरा कभी भूल नहीं सकता हुजूर, ये असली शिवा नहीं है हुजूर. आणि शिवा काशीद म्हणतोय, गप तू, चला मीच शिवाजी महाराज आहे, बोला पुढे. दोघांचा वार्तालाप सुरू होतो आणि शिवा काशीद तिथं बसला असताना अफजल खानाचा पोरगा सिद्धी जोहरला बाजूला नेतून काय म्हणतो माहितीये, तो म्हणतो, हुजूर आपको एक बात बताऊं, जब अब्बा को मिलने शिवा आया था ना, उस वक्त इस शिवा के ऊपर कृष्णाभा
भास्कर कुलकर्णी ने हमला किया था, उस हमले के वक्त शिवा के सर के ऊपर एक चोट आई थी, उस चोट का निशान आज भी शिवा के सर के ऊपर है. अगर एक बार वो चोट का निशान दिख जाएगा ना, तभी ये असली शिवा होगा. मग मात्र सिद्धीच्या पायाखाली जमीन हल्ली, त्याच्या मनात पाल चुकचुकली आणि सुरू झाला